आता आपण जाऊयात मुंबईमध्ये पुन्हा एकदा हार्बर मार्गावरची लोकल सेवा सुद्धा आता विस्कळीत झालेली आहे। कुर्ला रेल्वे स्थानकामध्ये पाणी साचल्यामुळे ही रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे। तर वाशी ते सीएसएमटी ची लोकल सेवा आतापर्यंत ठप्प आहे। सकाळपासून एकही लोकल त्या मार्गावर धावलेली नाहीये। शिवाय वाशी ते पनवेल पर्यंतच या लोकल सध्या सुरू आहे। त्यामुळे 2 तासांपासून प्रवाशांना लोकलची वाट पाहावी लागते। आपण पाहतोय सध्या या स्थानकांवरची ही गर्दी आहे। बराच आम्ही 5:30 वाजून घरातून निघालेलो आहे, परंतु सकाळपासून ट्रेन नाही। पुढे सांगितलं जाते वाशीपर्यंतच गाड्या जात आहे आणि मानखुर्दच्या पुढे भरपूर पाणी भरलेलं आहे। त्यामुळे आता मी शाळेत शिक्षक आहे, शाळेत कळवलेलं आहे, परंतु दुसरा कोणताही मार्ग या ठिकाणी इकडे नाही, जायची खूप अडचण होते। सकाळी 6 पासून आम्ही खारघर स्टेशनला उभं होतो, तेव्हापासून आम्हाला कशी तरी वाशीला येणारी एक ट्रेन मिळालेली। आता 7 पासून आम्ही वाशीला उभं आहोत, पण आम्हाला एकही ट्रेन नाही मिळाली आणि व्यवस्थापन काही केलेली नाही आहे। त्यामुळे सगळे प्रवासी थक्क झालेले, परेशान आहेत। ऑफिसला पण जाणं जरुरी आहे, ड्युटीला जाणं सगळ्यांनाच जरुरी असतं, पण बघूयात आता काही व्यवस्था झाली तर ठीक आहे। मुसळधार पावसाचा परिणाम हार्बर रेल्वेवरती झालेला पाहायला मिळतोय। मी सध्या वाशी रेल्वे स्थानकात आहे। या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ती सीएसएमटी स्थानकावरती जाण्यासाठी लागलेली पाहायला मिळत आहेत। मात्र पनवेल ते वाशी दरम्यानच लोकल सुरू आहे हार्बर लाईनची, आणि वाशीच्या पुढे सीएसएमटीपर्यंत लोकल सेवा जी आहे ती पूर्णतः ठप्प आहे। कुर्ला स्टेशन या ठिकाणी पाणी साचल्या कारणाने ही लोकल सेवा जी आहे ती ठप्प आहे आणि त्याचमुळे मोठ्या प्रमाणावरती गर्दी जी आहे ती रेल्वेला झालेली पाहायला मिळत आहे। तर सीएसएमटीकडे जाणारी जी रेल्वे आहे त्या दिशेने मोठ्या प्रमाणावरती गर्दी झालेली पाहायला मिळते। आपण पाहू शकता की मोठी गर्दी जी आहे ती ट्रेनसाठी लागलेली पाहायला मिळत आहे। तर पुढे मानपूर ते सीएसएमटीपर्यंत जी रेल्वे सेवा आहे ती ठप्प आहे आणि आता फक्त वाशी ते पनवेल याच मार्गावरती रेल्वे धावते आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावरती गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे मुसळधार पावसाचा जो फटका आहे तो रेल्वे प्रवाशांना बसलेला या ठिकाणी पाहायला मिळतोय। सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही।